बघा हे दुसरीचे मुलं आहेत. माय फॅमिली या घटकामधील माय फॅमिली सदस्यांची नावं फळ्यावर लिहिलेली आहेत. जसे की फादर, मदर, सन, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सिस्टर, कझन्स, नेफ्यू अँड अंकल. कोण 12 लिहिले, कोण 15 लिहिली, कोण 13 लिहिली. श्रुत लेखनाच्या वरची ही पातळी आहे. नंतर मेंबरची नावं लिहिल्यानंतर माय कोण असते, कोणते सदस्य, कोणते मेंबर्स असतात ते सांगायचं. स्टँडअप. नेक्स्ट. गट 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 गट. साऊ काय सांगायचं? नेक्स्ट. गट ग्रँड नीस. गट. हां. मुलांनी फॅमिली मेंबरची नावं सांगितल्यानंतर त्यांचे नाव, त्यांची स्पेलिंग व्यवस्थित लिहितात. बघा, प्रत्येकानं माय फॅमिली ह्या युनिटचं नाव टाकलं. त्याच्यानंतर फादर, मदर, सन, अंकसुद्धा ते इंग्लिशमधून टाकतात. फॅमिली मेंबरची पद्धतशीर नावं लिहितात. स्पेलिंग सांगायचं काम नाही, काही नाही. म्हणजे श्रुत लेखनानंतरची ही पायरी म्हटलं तरी चालते. विचार करून व्यवस्थित लिहितात. चला बा, टोंगळ्यावर या. टोंगळ्यावर या सर्वजण आता. फादर, मदर, सन, डॉटर, ब्रदर, सिस्टर, ग्रँडफादर, अंट. कोणाचं पाहत नाहीत, काहीच नाही. एखादा सदस्य कमी झाला तरी काही हरकत नाही. तुम्ही वाचा. आईल्याबाई गोष्टी नका करू. फॅमिली मेंबरची नावं लिहिल्यानंतर जसं फादर, मदर, सन, डॉटर, ग्रँडसन, ग्रँडफादर, अंकल. नंतर मग माय ब्रदर, माय सिस्टर, माय ग्रँडफादर. म्हणजे माय शब्द लावून ते वाक्य तयार करतात. बघा, कोणीही मुलगा बघत नाहीत, काही नाही. श्रुत लेखनाच्या वरची पातळी ही आहे. चिंतन मनन केल्यानं मुलांना या पद्धतीचे स्टेप्स मुलं सहज पार करतात किंवा स्टॅपवर येतात. बाजूला थोडं नाईकरावजी. हां, गुड. चल द्या आता. सर्व मुलं मेंबरची नावं लिहिल्यानंतर माय ब्रदर, माय सिस्टर, माय फादर, माय ग्रँडफादर हे लिहिलेले आहेत. आता माय लिहिल्यानंतर याच्यानंतर ते युअर लिहितात. लिहा, स्टार्ट करा. जिथं जागा असेल तिथं युअर फादर, युअर मदर, युअर सिस्टर. बघा, आता जिथं जागा आहे त्या जागेमध्ये ते पद्धतशीर युअर शब्द लिहितात आणि त्या फादर, मदर लिहितात. बघा, हिनं युअर लिहिलं. चला पटका. बा, युअर ब्रदर. बारीक रेष ओढायची. हां, युअर सिस्टर, युअर सिस्टर. हे या पद्धतीनं मुलाकडून व्यवस्थित सराव करून घेतल्यानंतर एक आत्मविश्वास मुलामध्ये येतो.